संपूर्ण देश ज्या राम मंदिरासाठी अनेक वर्षांपासून भांडत होता ते स्वप्न आता साकार होत आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचे मोठ्या थाटात उद्घाटन होणार आहे। त्यासाठी राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे। परंतु हे स्वप्न साकार होत असल्याचं पाहून काही जणांनी दुधामध्ये जसा मिठाचा खडा टाकावा त्या पद्धतीचे विधान करण्यास सुरुवात केली आहे। राम मंदिर तुमची प्रॉपर्टी आहे का? तुमच्या नावाचा सातबारा आहे का? याला निमंत्रण आहे, त्याला निमंत्रण नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करून जो चांगला कार्यक्रम आहे त्याला गालबोट लावले जात आहे, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी विरोध करणाऱ्यांना लगावला आहे। पाहूयात। माझं असं मत आहे की राम मंदिराच्या या कार्यक्रमाला देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आवर्जून जावं, रामलल्लाचं दर्शन घ्यावं। राम हा कोणत्याही समाजाचा नाही, राम हा कोणत्या पक्षाचा नाही, राम हा सर्वांचा आहे। म्हणून तिथे कुणालाही अडवल्या जाणार नाही किंवा कुणाला रोखण्याचा काही प्रश्नच येत नाही। मग यांना जायचंच नसेल, रामलल्लाबद्दल जर प्रेम नसेल तर त्यांनी म्हणलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही तर निमंत्रण दिलं जात नाही ना। प्रत्येक वेळेला खुर्चीची का अपेक्षा करता? यापूर्वी आपण अयोध्येला गेलो होतो, कोणी निमंत्रण दिलं होतं आपल्याला? आपणच गेलो होतो ना, आम्ही होतो ना बरोबर। पण ते योगदान त्यांचं आहे ना सर, राम मंदिर आणि बाबरी मस्जिद ह्या सगळ्या योगदान हा संशोधनाचा विषय आहे। कसं म्हणजे बाळ ठाकरे तुम्ही बाळासाहेबांचं योगदान हा देशावर केलेला, त्यांनी केलेला उपकार आहे। याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकाचं योगदान आहे असं त्याचं गृहीत धरू नये कोणी। शिवसेना प्रमुख अहो, कोणी मुलगा असला तुमचा, आणखीन नातू असेल, आणखीन पंतू असेल का त्याचं योगदान धरलं जातं काय? शिवाजी महाराज होते। 5 पिढ्यांनंतर 10 पिढ्यांनंतर आलेला माणूस शिवाजी महाराज होऊ शकत नाही। शिवसेना प्रमुख होते, दुसरे कोणी शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही। बाबासाहेब आंबेडकर होते, कोणी बाबासाहेब आंबेडकर होऊ शकत नाही। म्हणून कोणी कुणाच्या वारशाच्या नुसार तुम्ही आपली लायकी सिद्ध करू नका। तुम्हाला लायकी सिद्ध करताना स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागतं। 1 कोटी रुपये पाठवलेत का? आमचे लाख रुपये त्याचा सहभाग नाहीये? आमच्या अकाउंटमधून गेलेले नाहीत? आमदारांनी 1 लाख रुपये दिलेले नाहीत? उगाच काही जे बोलायचं ठीक आहे, आपल्या पडद्या आडच्या गोष्टी ते राहू द्या। आम्ही 1 कोटी रुपयाचा चेक दिला, 1 लाख रुपये संजय शिरसाटची पण त्याच्यात आहेत। म्हणून आविर्भाव आणू नका, आनंदाचा कार्यक्रम आहे, सहभागी व्हा। पण त्यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिर हे काय कोणत्या पक्षाचं नाहीये, कुणाचं आहे ते? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे भाजपने इव्हेंट करू नये, इतर पक्षांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये। अहो, हे कुणाच्या पक्षाचं नाहीये, हे आम्ही म्हणतोय। हे मोदी साहेबाचं राम मंदिर नाही आहे, हे अमित शहाचं राम मंदिर नाही आहे, हे एकनाथ शिंदेचं राम मंदिर नाही आहे, हे आणखीन कोणत्याही माणसाचं राम मंदिर नाही आहे। हे देशाचं राम मंदिर आहे, आपल्या भावनाचं राम मंदिर आहे। आम्हाला कुणालाही त्याचा सातबारा बनवायचा नाही आहे, परंतु ज्या हिंदुत्ववादी लोकांनी जो लढा दिला आहे अनेक वर्षाचा, त्याचं निघलेलं हे फळ आहे। त्या आनंदात सहभागी त्यांनी झालं पाहिजे। यांच्या दुर्दैवाने आणि त्यांच्या सुदैवाने ते प्रधानमंत्री आहेत, UPमध्ये मुख्यमंत्री आहेत। मग मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये असा त्यांचा काही अट्टहास आहेत का? जो सत्तेवर राहील त्याच्या हस्ते उद्घाटन होतं आहे, याचा अर्थ त्याच्या नावावर होतं असं होत नाही। म्हणून हे उगाच तरी मिठाचा खडा टाकायचा हा प्रयत्न आहे।